नमस्कार, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत बटाटा चिप्स। चला मग बनवायला सुरुवात करूया। मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। याची साल काढून घेऊया आपण आधी। हे बघा, अशा प्रकारे मी सगळी साल काढून घेतलेली आहे। हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला। मी खूप मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला जसे भेटतील तसे घ्या। सर्व बटाट्याची साल अशाच प्रकारे काढून घेऊया आपण। बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि मी ही रात्रीलाच पूर्वतयारी करून ठेवत आहे। बटाट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी तुम्हाला थोडंच करून दाखवत आहे। आणि बटाट्याचे आता आपण चिप्स पाडून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे एकदम पातळ असे चिप्स ज्याच्यामधून बोट सुद्धा दिसणार आहेत। अशा प्रकारे आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे आहेत। बघा किती पातळ घेतलेले आहे, ज्याच्यामधून आपल्याला बोट दिसत आहेत। असं पातळ बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर हे स्वच्छ पाण्यात टाकायचे आहेत। हे बघा, मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण आता तुरटी घालणार आहोत आणि झाकून असंच रात्रभर ठेवणार आहोत आपण। बघा किती छान असे चिप्स झालेले आहेत, एकदम पातळ पातळ तुम्ही बघू शकता। हे बघा, एकदम अक्षरशः बोट दिसत आहेत यामधून। मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे बघा, पाणी कसं काचासारखं हातात निर्मळ दिसते। यामध्ये आपण तुरटी फिरूया। हे बघा, हे तुरटी आहे, हे याच्यामध्ये आपण टाकून ठेवूया आणि याच्यावर झाकण ठेवूया असं गोल फिरून। हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। हे पुढची प्रोसिजर आपण उद्या सकाळी बघूया। हे बघा, केलं होतं त्याला उकळी आलेली आहे। यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपण चिप्स घालणार आहोत वाफवून घेण्यासाठी। हे बघा, रात्रभर मी तुरटीच्या पाण्यात चिप्स भिजून ठेवलेले होते। आता हे चिप्स पाण्यामध्ये उकळायला टाकणार आहोत आपण। हे बघा, अशा प्रकारे आपण पातेल्यात चिप्स घातलेले आहेत। आता याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता, यावर झाकण ठेवणार आहोत आपण आणि 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपले चिप्स वाफून झालेले आहेत आणि चांगले वाफलेले आहेत। हे वाफलेले आहेत, हे कसे कळणार आहेत ते सांगणार आहे मी तुम्हाला। हे बघा, हे चिप्स असा अलगद जर दबला आणि त्याला टोचले गेलं तर समजून जायचं आपले चिप्स चांगले वाफलेले आहेत। हे बघा, आता हे आपण चाळून घेऊया आणि ही पण चाळणी मी शदराचीच घेतलेली आहे, जेणेकरून त्याच्यामधले राहिलेलं पाणी सगळं निथळून जाईल। अशाच प्रकारे आपण सगळे चिप्स निथळून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे वाळवंट घातलेली आहे। वाळून झाल्यानंतर मी पण तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, आपले चिप्स किती पांढरे शुभ्र झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि मी सुरुवातीपासून प्रोसिजर दाखवलेली आहे की चिप्स कशा प्रकारे करायचे आहेत ते। मी छोट्या साईज मध्ये केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे ते। बघा किती लवकर होतात ते। बघा, आपले हे पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले आहेत। अशाच प्रकारे तुम्ही पण बनवून बघा, नक्की तुमचे पण छान आणि पांढरे शुभ्र होतील। बघा, खूप छान झालेले आहेत असे आपले
नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.